तुम्हाला माहीत आहे का, स्वतः रावणाने भगवान शंकरांचे आत्मलिंग लंकेत नेण्याचा प्रयत्न केला होता. पण एका छोट्याशा युक्तीमुळे ते कायमचे भारतातच राहिले. ती कथा अशी आहे, ऐका हा. रावणाची आई कैकसी भगवान शंकरांची मोठी भक्त होती. त्या रोज शंकराच्या पिंडीची पूजा करायच्या. एक दिवस त्यांना शिवलिंग मिळाले नाही, म्हणून त्यांनी मातीचे लिंग बनवून त्याची पूजा केली. हे पाहून रावणाने कठोर तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केले. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन रावणाला आपले दिव्य आत्मलिंग दिले. पण एक अट घातली, हे लिंग जमिनीवर ठेवले तर ते तिथेच स्थिर होईल. रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला. देव मात्र आता घाबरले, कारण हे लिंग लंकेत पोचले तर रावण अजिंक्य होईल. म्हणून भगवान गणपती एका छोट्या बटू ब्राह्मणाच्या रूपात आले. संध्याकाळची वेळ झाली. रावणाला संध्या करायची होती. त्याने ते बटू ब्राह्मणाला सांगितले, हे लिंग थोडा वेळ धर, पण खाली ठेवू नकोस. बटू म्हणाला, लंकेश्वरा, जर हे लिंग खूप जड झाले तर मी तुला 3 वेळा हाक मारीन आणि खाली ठेवीन. रावण संध्या करत असताना गणपतीने 3 हाका मारल्या आणि ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. रावण धावत आला, पण उपयोग झाला नाही. रावणाने पूर्ण ताकद लावून लिंग उपटण्याचा प्रयत्न केला, पण लिंग जराही हलले नाही. उलट लिंग उपटण्याचा प्रयत्न केल्यामुळे लिंगाच्या गायीच्या कानासारखा आकार झाला. आज हे आपल्या भारतातील खूप महत्त्वाचे व प्रसिद्ध स्थान आहे. ते म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. येथे साक्षात भगवान शंकर हे आत्मलिंगाच्या रूपात स्थित आहेत. असे मानले जाते, येथे श्रद्धेने दर्शन घेतल्यास शिवकृपा प्राप्त होते. हर हर महादेव.